तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल। मंत्रीपद गेल्यानंतर राजकीय विजनवासात गेलेले धनंजय मुंडे आता बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणासाठी आक्रमक झालेत। हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला एक आणि बंजारा समाजाला वेगळा असा न्याय का, असा सवालच धनंजय मुंडेंनी केलाय। हे करत असताना जर हैदराबाद गॅजेटमध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न्याय मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झालाय। त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी धनंजय मुंडे भुजबळांसोबत एकीची वज्रमूठ आवळतायत। तर दुसरीकडे राजकीय विजनवासात गेलेले मुंडे पुन्हा थेट बंजारा समाजाच्या स्टेजवर पोहोचलेत। एवढंच नाही तर बंजारा आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केलाय। खरं तर ओबीसी असलेले धनंजय मुंडे व्हीजेएनटी मधील बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणासाठी पुढाकार का घेत आहेत, यामागे नेमकं काय कारण असू शकतं पाहूयात। मुंडेंचं राजकारण हे ओबीसीतील माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी पॅटर्नपेक्षा वंजारी केंद्रित असल्याचं म्हटलं जातं। मात्र लोकसभा निवडणुकीआधी मराठवाड्यात जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असं ध्रुवीकरण झालं आणि त्याचा थेट फटका मुंडेंना बसला। लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि मुंडेंच्या वर्चस्वाला धक्का बसला। तर पुढे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्यानं मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। मात्र जातीय राजकारणामुळेच आपला बळी गेल्याची मुंडेंची भावना आहे। आता मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानं चालून आलेली संधी मुंडेंनी हेरली आणि बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणाची मागणी केली। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करून सरकार समोर कायदेशीर पेच निर्माण झाला असला तरी राजकीय कमबॅकसाठी तसंच वंजारी बंजारा एक गठ्ठा मतं आपल्याकडे वळवण्यासाठी धनंजय मुंडेंनी बंजारा कार्ड खेळलंय का, याची चर्चा रंगलीय। योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।